हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार. धनप्रवास या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदाच आले असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलच्या ट्रेलरवर असं म्हणलं होतं की मी अनेक साऱ्या गोष्टी या चॅनलवर बोलीन. तुम्हाला त्याच्यामधला फक्त 1 किंवा 2च पार्ट दिसत आहेत. म्हणजे मी फक्त कर्जाविषयी बोलतो आहे, मी काही ॲसेट्सविषयी बोलतो आहे, का ते रिअल एस्टेटविषयी, गुंतवणुकीविषयी मी बोलतो आहे. पण एक फार मोठा पार्ट जो मी अगदी हायलाईट केला होता की अनेक वेळा एखाद्या घोटाळ्याचा, एखाद्या फ्रॉडचा अभ्यास पण तुम्हाला काही गोष्टी शिकवू शकतो. हे जे माझं म्हणणं आहे हे आजही कायम आहे. आणि म्हणून एका सिरीजला किंवा एका प्लेलिस्टला मी आज इथे सुरुवात करतो आहे. घोटाळ्यांचा अभ्यास आणि त्यातून नेमकं काय शिकता येईल. ज्यावेळेला एखादा घोटाळा घडतो ना, त्यावेळेला जनरली असं म्हणलं जातं घोटाळा किंवा फ्रॉड हा तुम्हाला काहीतरी एक लूपहोल्स दाखवत असतो. तुमच्या सिस्टीममधली काही ग्रे एरियाज तुम्हाला दाखवत असतो की इथे काही सुधारणा करण्याची संधी आहे. घोटाळे 2 प्रकारचे असतात. एक जे तुम्हाला शिकवून जातात, जे नंबर 2चे घोटाळे असतात ते तुम्ही शिकलेल्या गोष्टींवर काहीही लक्ष दिलं नाही म्हणून घडतात, कारण तुम्हाला आता रिव्हिजन करण्याची गरज असते. या देशाच्या इतिहासामध्ये जर मी घोटाळ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली तर एक नाव अगदी वारंवार समोर येतं आणि कदाचित हे नाव घोटाळ्यांच्या इतिहासामध्ये देशाच्या शेअर बाजाराच्या इतिहासाला भरपूर मोठी कलाटणी देणारं ठरलं. म्हणजे भारताच्या भांडवली बाजाराचा टाईमलाईन ज्याच्यामध्ये 2 भागातच विभागली गेली की प्री आणि पोस्ट, ते नाव होतं हर्षद मेहता. एक बँकिंग घोटाळा एका अत्यंत हुशार माणसाने पंप अँड डंप करण्यासाठी कसे शेअर वापरले गेले, पुढे काय झालं, त्यातून गुंतवणूकदारांना नेमकं काय शिकता येईल, हे माझ्या या व्हिडिओचा कोअर पार्ट असणार आहे. हर्षद मेहताची स्टोरी मी या व्हिडिओमध्ये अगदी सांगेन, पण ती थोडीशी सांगेन, फक्त हायलाईट करण्यापुरती सांगेन. कारण मला असं वाटतं की हर्षद मेहता या व्यक्तीची स्टोरी किंवा या व्यक्तीचे अधिक माहिती ही तुम्हाला काही उत्तम सोर्सेसनी माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. त्याच्यावर काही सिरीज तयार झालेल्या आहेत. सो मला असं वाटतं की हर्षद मेहताची स्टोरी मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, हायलाईट फक्त एक सांगेन. पण या व्हिडिओचा सगळ्यात मोठा पार्ट जो आहे, जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे असं मला वाटतं की एक गुंतवणूकदार म्हणून या घोटाळ्यातून तुम्ही काय शिकायला पाहिजे. अगदी आजही ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल त्यावेळेला काही गोष्टी तुमच्या गाठीशी बांधून ठेवणं असं जे म्हणतात ना, त्या गोष्टी नेमक्या या खटल्यातून काही मिळतात का, या स्कॅममधून, या फ्रॉडमधून काही मिळतात का, याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. एक नवीन प्लेलिस्ट, एक नवीन सिरीजची सुरुवात होते आहे, घोटाळ्यांचा अभ्यास. हर्षद मेहता यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक सेल्समन म्हणून केली होती. सुरुवातीला सिमेंट आणि कपड्यांचे सेल्समन म्हणून ओळखले जाणारे हर्षद मेहता नंतर याच कंपन्यांचे ट्रेडर पदापर्यंत जाऊन पोहोचले आणि याच कंपन्यांपैकी एकाने एसीसीने त्यांना बिग बुल म्हणून ही ओळख मिळवून दिली. 80च्या दशकात त्यांनी शेअर बाजारात पाऊल ठेवले. आपल्या चपळ बुद्धीच्या जोरावर त्यांनी लवकर स्वतःची ग्रो मोर रिसर्च अँड ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. महागड्या गाड्या, विशेषतः त्यांची लाडकी टोयोटा लेक्सस आणि मुंबईतील अलिशान घरामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना बिग बुल म्हटलं जाऊ लागलं कारण ते बाजार नेहमी वर नेण्यावर विश्वास ठेवायचे. हर्षद मेहता यांनी एखादी चोरी केली नव्हती, तर त्यांनी यंत्रणेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला होता. हा घोटाळा प्रामुख्याने रेडी फॉरवर्ड या डीलवर आधारित होता. त्या काळी बँकांना एकमेकांकडून पैसे उसने घेण्यासाठी सरकारी रोखे गहाण ठेवावे लागायचे. या व्यवहारात प्रत्यक्ष रोखे देण्याऐवजी अनेक वेळा बँक रिसीट वापरली जायची. हर्षद मेहता यांनी काही बँकांशी हातमिळवणी करून बनावट फेक बँक रिसीट्स तयार करवल्या. या बनावट कागदपत्रांच्या जोरावर त्यांनी बँकांकडून कोट्यावधी रुपये उचलायला सुरुवात केली. बँकांकडून घेतलेला हा अफाट पैसा हर्षद मेहता यांनी शेअर बाजारात वळवला.
ते निवडक शेअर्समध्ये उदाहरणार्थ एसीसी इतकी मोठी गुंतवणूक करायचे की त्या शेअर्सचे भाव अचानकपणे गगनाला भिडायचे. उदाहरण, एसीसी कंपनीचा जो शेअर ₹200 होता तो अवघ्या काही महिन्यात, काही आठवड्यात ₹9,000 पार गेला. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना वाटलं की मार्केटमध्ये खूप सारी तेजी आहे आणि त्यांनी पैसे गुंतवायला सुरुवात केली. सुचेता दलाल ह्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी सापडल्या आणि त्यांनी त्याचा पर्दाफाश केला. 23 एप्रिल 1992 हा फुगा फुटला. प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी द टाइम्स ऑफ इंडियामध्ये या साऱ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. त्यांनी उघड केले की हर्षद मेहता यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवहारात 500 कोटी रुपयांचा फेरफार केला आहे. ही बातमी पसरताच शेअर बाजार कोसळला. लाखो गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. सीबीआयने तपास सुरू केला आणि हर्षद मेहतांना अटक झाली. पुढे या सगळ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान हर्षद मेहता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. हर्षद मेहता या घोटाळ्याकडे बघितल्यानंतर किंवा त्याचा अभ्यास करत असताना यातून सामान्य गुंतवणूकदारांना नेमकं काय शिकता येईल असा एक प्रश्न ज्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये आला, त्यावेळेला पहिलाच पॉइंट मला असं दिसलं की ट्रॅप ऑफ हर्ड मेंटॅलिटी, म्हणजे की ज्या वेळेला मी समाजाच्या मागे चालायला सुरुवात करतो की ट्रेंड इज युअर फ्रेंड. मला अगदी मान्य की ट्रेंड इज युअर फ्रेंड, पण ज्या वेळेला तुम्हाला फंडामेंटल्सचं लक्षात येत नाही, फंडामेंटल पण जाऊ द्या, तुमच्या हे पण लक्षात येत नाही की कुठे बबल टेरिटरी सुरू होते, कुठे बबल टेरिटरी आता फुटायच्या जवळ आलेली आहे, हे थोडंसं एका क्रायसिसकडे घेऊन जातं. आणि याही पेक्षा महत्वाची अजून मोठी गोष्ट, बाजाराला ना प्रत्येक वेळेला एक मसाया लागतो, कोणीतरी मोठा मसीहा लागतोय. एक मी ग्रेट या व्यक्तीला मी फॉलो करणार, माझा पोर्टफोलिओ याच्यासारखा मोठा. मग त्याच्यामध्ये कधी हर्षद मेहता असतो, कधी राकेश झुंझुनवाला असतात, दमानीज असतात किंवा अजून कोणी असतं. अनेक वेळेला म्युच्युअल फंडाच्या सक्सेसफुल फंड मॅनेजरचा पोर्टफोलिओ देखील रिप्लिकेट करायला लोक मागे पुढे बघत नाहीत. पण या सगळ्याचं एक शिक्षण घेतलेला व्यक्ती म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला ऐकू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीचे गुंतवणूक करण्याचे ऑब्जेक्टिव्ह हे वेगळे असतात, त्याची ध्येय वेगळी असतात. प्रत्येक जण गुंतवणूक नेमका का करतो आहे याची कारणं वेगवेगळी असतात. सामान्य गुंतवणूकदार कोणी घरासाठी करत असतो, कोणी गाडीसाठी करत असतो, कोणी परदेश प्रवासासाठी करत असतो, कोणी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी करत असतो. पेन्शन प्लॅन्स करणाऱ्या कंपन्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असू शकतात, त्यांचे पोर्टफोलिओ स्ट्रक्चर वेगळे असू शकतात. त्यामुळे याचं काहीही कारण नाही की एखादा शेअर जर पडला तर तो शेअर हा अचानकपणे वाईटच झालेला आहे. जर कोणातरी एका मोठ्या होल्डरने, कोणातरी एका मोठ्या इन्व्हेस्टरने स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाले म्हणून, स्वतःचे रिटर्न पूर्ण झाले म्हणून विकून टाकलेला स्टॉक किंवा त्याचा शेअर किंवा त्याचा बॉन्ड जर तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह झाला असेल किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याची जागा उत्तम तयार झालेली असेल तर असा शेअर तुम्ही खरेदी पण करू शकता. कोणीतरी एकाच्या मागे जात राहणं, मी टेक्निकल अनालिसिसमध्ये नाही जात, लेट्स नॉट टॉक अबाउट इट. माझं म्हणणं, कोणातरी एका व्यक्तीला मसाया म्हणून म्हणणं आणि त्याच्या मागे जात राहणं हे एक रिस्क तयार करतं की मोठ्या व्यक्तीने दिलेली टिप एखाद्या शेअरच्या बाबतीमध्ये ही मोठीच असू शकते असं काहीही नाही. अनेक सारे मोठे गुंतवणूकदार काही शेअरमध्ये त्यांचे हात पोळून त्यांचे लॉस घेऊन बाहेर पडले आहेत. या बाबतीमध्ये वॉरन बफेट हे एक फार मोठं नाव आहे, ज्यांनी त्यांच्या एका एजीएम मध्ये त्यांच्या चुका मान्य केल्या होत्या की मी ही चूक केली. असं झालं असतं तर आमचं फार मोठं गोष्टी तयार झाल्या असत्या. तुम्हाला प्रत्येक गुंतवणूकदाराकडून काय चांगलं वाटतं हे जरूर घ्या, पण त्याला मसाया म्हणून तुमच्या डोक्यावर बसवू नका. हर्ड मेंटॅलिटीच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. गुंतवणूक ही तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काही ऑब्जेक्टिव्ह ठेवाल आणि तुम्ही ठरवाल की मला हे करायचं आहे, माझं ऑब्जेक्टिव्ह गुंतवणुकीचं हे आहे, आणि त्याच्याशिवाय केलेली कुठलीही गुंतवणूक ही फेल असते. दुसरं उदाहरण किंवा दुसरं तुम्ही काय या सगळ्यातून शिकू शकता ते आहे प्राइस डज नॉट इक्वल टू व्हॅल्यू.
प्राइस व्हॅल्यूच्या कमी असू शकते किंवा प्राइस व्हॅल्यूच्या जास्त असू शकते. गंमत सांगतो, याच्यामध्ये मला एक फार उत्तम उदाहरण आठवतं. मद्रास रबर फॅक्टरी MRF. मला फार चांगलं आठवतं की माझे एक सहकारी आहेत ज्यांचं मला बऱ्यापैकी वेळेला मदत होते. त्यांचं नाव संजय मंत्रींना हॅटटिप. त्यांनी मला भरपूर सारे मदत केली, भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या. त्यांनी मला एकदा एक सांगितलं होतं की 40,000 रुपयाचा MRF हा जास्त व्हॅल्यू होल्ड करून आहे. ती त्याची दिसणारी जी किंमत आहे ती फार वेगळी आहे. त्यांनी वेगळ्या याच्यावरून ते सिद्ध करून दाखवलं. पुढे माझ्या स्वतःच्या अनालिसिसमध्ये मला असं दिसलं की ऑइल सेक्टरमधली एक कंपनी, जिचं मी आता नाव घेणार नाही, तिला जी व्हॅल्यू दिसलेली आहे, जी आता त्याची व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा त्याची जी प्राइस दिसते आहे ती त्याच्या व्हॅल्यूच्या कुठेच नाहीये. याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. बँकांच्या बाबतीमध्ये SBI यांच्या इतक्या साऱ्या सबसिडियरीज आहेत. हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, 100-200 गोष्टी. जे दिसतं ते फार छोटं असतं. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू जास्त असू शकते, किंमत कमी असू शकते. मग तुम्ही म्हणणार याच्यामध्ये हे तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग शिकवायला बसलायस. नाही 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 नाही, मी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग नाही शिकवत आहे. मी ACCचं उदाहरण बोलतोय. 200 रुपयाच्या आसपासचा शेअर 9,000 रुपयाला घेऊन गेले. काय बेसिस होतं? व्हॅल्यू होती का खरंच तेवढी? माहित नाही. शेअर बाजारामधलं एक सगळ्यात मोठं उदाहरण आयुष्यावर लक्षात ठेवा की तुमच्या समोर जी टिक्कर दिसते ACC इक्वल्स इतके पैसे, कोणीतरी ते घ्यायला किंवा द्यायला तयार आहे. या किमतीला खरेदी करायला, या किमतीला विकायला तयार आहे, एवढाच त्याचा अर्थ असतो. या शेअरची किंमत नेमकी काय असावी, किंमत म्हणण्यापेक्षा त्याची व्हॅल्यू काय असावी, याचा अभ्यास केल्याशिवाय जर तुम्ही कोण्या मसायाच्या मागे जाणार असाल तर तुमच्या हातात काहीही लागणार नाही. इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हर्षद मेहताच्या या सगळ्या फ्रॉडमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. हर्षद मेहता प्रकरणामधला सगळ्यात मोठा धडा हा नंबर 3ला येतो की डेंजर ऑफ अ हिडन लिव्हरेज. हर्षद मेहता या माणसाने स्वतःचा पैसा कधीच वापरला नाही पंप अँड डंप करायला. रेडी फॉरवर्ड डील्स करत राहिला. बँक रिसिट्स करवल्या, त्यातल्या काही बँक रिसिट्स फेल होत्या, फेक होत्या. आजच्या भाषेत जर हे सगळं आणून बसवायचं असेल तर पर्सनल लोन्स आणि त्या पर्सनल लोनवर घेतलेले शेअर्स किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये वेड्यासारखं मल्टिप्लिकेशन घेणारं, हाताच्या बाहेर जाणाऱ्या डील्स. म्हणजे मी ज्या वेळेला डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करतो ना त्यावेळेला मला हे लक्षात येतं की मल्टिप्लायर त्याचा जो अनेक वेळा असतो तो अनेकांच्या खिशात जमत नाही. की मला मग एवढ्या शेअरचा लॉट आहे, माझ्या पैशामध्ये मला एवढं करता येतं, एवढं पैसे भरून मला हे करता येतं. पण जर बाजार उलटा फिरला, माझ्या अगेन्स्ट गेला, ज्याला वेगवेगळे शब्द आहेत आणि जे रिसेंटली काही कोविडच्या नंतरच्या झालेल्या याच्यामध्ये स्क्वीझिंग जे म्हणतात, ते जर स्क्वीझिंग व्हायला सुरुवात झाली बॉरोड फंड्समध्ये, तर मग मला माझ्या बालपणामध्ये मी बघितलेल्या अनेक साऱ्या कार्टून फिल्म्सची, ॲनिमेशन फिल्म्सची आठवण व्हायला लागते. हो, घरदार विकून खावं लागेल ना. कारण मला या सगळ्यामध्ये अजून एक फार योग्य शब्द असतो की ज्या वेळेला मी घर लिव्हरेजवर घेतो, ज्या व्यक्तीला मी माझे गुरु म्हणवतो, पीटर लिंच, त्यांचं एक फार उत्तम वाक्य आहे की तुम्ही घर ज्या वेळेला लिव्हरेजवर घेता त्यावेळेला ती रिस्क अनेक सारी जण घेत असतात, पण ज्या वेळेला तुम्ही शेअर लिव्हरेजवर घेता त्यावेळेला ती सगळीच्या सगळी रिस्क ही तुम्ही एकटे घेत असता. म्हणजे याचं एक बेस्ट उदाहरण मी सांगतो. येस बँकेचा शेअर ज्या वेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं की यांच्या कपाटामध्ये माहीत नसलेले अनेक सारे संगाडे पडलेले आहेत आणि अनेक साऱ्या जणांनी तो शेअर विकायला ठेवला, खिशामध्ये नसल्याच्यामध्ये बॉरो करून विकले. आणि नंतर ज्यावेळेला त्याचं रिस्ट्रक्चरिंग सुरू झालं त्यावेळेला 75-80% शेअर लॉक्ड इन झाले. या अनेकांना शेअर खरेदी करण्याची सिच्युएशन उरली नाही. परत द्यायचे तर कसे काय द्यायचे हे एक होतं. आणि म्हणून
ज्या वेळेला तुमच्या खिशामध्ये लिव्हरेज शेअर्सच्या बाबतीमध्ये अप्लाय होतं, तुमच्या स्वतःच्या फंडावर तुम्ही करू शकता. उत्तम आहे हो, उत्तम आहे. कुठल्याही परिस्थितीमधलं लिव्हरेज, कुठल्याही परिस्थितीत घेतलेलं कर्ज हे ज्या वेळेला तुम्हाला जमत नाही त्यावेळेला ते खड्ड्यात जातं. याच्या बाबतीमध्ये मी अनेक साऱ्या इतरही व्हिडिओवर बोललो आहे. एका गोष्टीच्या बाबतीमध्ये बोललंच पाहिजे, ते म्हणजे आजच्या जमान्याचे फिनफ्लुएन्सर्स, अशी माणसं जी तुम्हाला सल्ले देतात सोशल मीडियावर आणि त्या काळची मेहतांची लाईफस्टाईल, की त्यांचा पेंट हाऊस आहे मोठं, त्यांची ती लेक्सस गाडी आहे आणि मग ते अशा ह्याच्यातून येतात, हे होतं ते होतं, वा वा, आणि विश्वास आहे, हे केलं बघा काय मोठं करवलं. आजच्या काळामध्ये ती भाषा थोडीशी बदलली आहे. एवढंच आहे की याचे एवढे मिलियन सबस्क्रायबर आहेत, हा इथे करतो, हा एवढे इन्व्हेस्टर्ससाठी करतो, इन्व्हेस्टरला असे पैसे मिळवून देतो. होतं काय की ती व्यक्ती जे बोलते आहे ना ते सगळं बाजूला जातं. नेमकं ती व्यक्ती फॅक्ट बोलते आहे की काहीतरी हातचलाखी करते आहे हे पण अनेक वेळा कळत नाही. त्या व्यक्तीची लॅविश लाईफस्टाईल ही अनेक वेळा समोर येते. कोणाचे कपडे फार चांगले आहेत आणि कोणी फार चांगलं हँडसम दिसतं आहे, वा वा काय छान आहे, मस्त आहे, सुंदर आहे राव, काय गाडीच्या शेजारी उभं राहून फोटो मी काढू शकतो. मी एक गंमत सांगतो, गाड्या अगदी इझिली भाड्याने मिळतात. मी ठरवलं ना, मी माझ्या स्वतःच्या घराच्या खालती काही गाड्या आहेत तिथे उभे राहून छानपैकी मस्त फोटो काढीन आणि माझ्या इंस्टाग्रामला भरून ठेवीन. मी नाही करत, कारण इंस्टाग्रामचं जी फेम मिळते ती कुठेतरी खड्ड्यात घेऊन जाणारी असते. शेअर बाजार, त्याच्यामध्ये एक रिसेंटली काय होतात की हे असेल ते असेल तर मार्केट में मत आ, असं एक आय थिंक शेअर खानची जाहिरात होती. शेअर बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे तुमचा स्वतःचा अभ्यास, कसा का असेना. मग तुम्हाला या इन्फ्लुएन्सरने ही टिप दिली, ह्याने हे म्हणलं, त्याने ते म्हणलं. माझं म्हणणं, कोणीही लाख चांगल्या व्यक्तीने तुम्हाला टिप देऊ द्या हो. मी तुम्हाला सांगतो, चला XYZ हा आलाय एक शेअर कुठेतरी बाजूला, छान आहे, IPO मस्त आहे, सुंदर आहे, टाळ्या. पण माझं असं म्हणणं की मी तुम्हाला जर सांगितलं तर याचा अर्थ तो शेअर माझ्यासाठी योग्य आहे. माझी परिस्थिती त्या शेअरला, त्या पोर्टफोलिओमध्ये सेटअप करते आहे कुठेतरी. प्रत्येक शेअर ज्या वेळेला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येतो ना त्यावेळेला तो काहीतरी एक रिस्क अंगावर त्याची घेऊन येत असतो. कोणीतरी एक बाजाराच्या दिशेने चालणारा असतो, कोणीतरी एक विरुद्ध दिशेने चालणारा असतो. अनेक वेळेला पोर्टफोलिओ थिअरी, मी थोड्याफार प्रमाणावर आजकाल पोर्टफोलिओ थिअरी मान्य करतोय की एक समजा 4 शेअर तुम्ही बरोबर ठेवले आणि त्याच्यामुळे तयार होणार जर एक मिक्स असेल की ते बाजाराच्याच आसपास चालतं आहे, 4 शेअर जे नाचत फिरत आहेत, पण त्या शेअरना एका ठराविक प्रमाणात घेतल्यानंतर जो पोर्टफोलिओ तयार होतो आहे तो जर अत्यंत शांत असेल किंवा जर अशा 4 शेअरचा मिक्स हा मला जर एक ठराविक रिटर्न मिळवून देत असेल तर तो माझ्या पोर्टफोलिओसाठी योग्य आहे, तुमच्या पोर्टफोलिओसाठी नाही. तुम्ही नेमके काय गोष्टीसाठी गुंतवणूक करता आहात? तुम्ही डिव्हिडंडसाठी करता आहात, तुम्ही पेन्शनसाठी करता आहात, तुम्ही घरासाठी करतात का तुम्ही गंमत म्हणून करता आहात? माझं म्हणणं, पहिले तर ऑब्जेक्टिव्ह ठरवा, नेमकं मी का गुंतवणूक करतो याची. आणि जर तुम्हाला कोणी असं म्हणायला लागलं की हे फारच मी उत्तम काहीतरी रिटर्न देतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा डोकं खाजवा तुमचं की हे शक्य आहे का. दुसरी एक फार फार महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही इन्फ्लुएन्सर जर आज तुम्हाला सोशल मीडियावर हे जर सांगत असेल की इतके टक्के गॅरंटीड रिटर्न, तर बिलीव्ह मी, गॅरंटीड रिटर्न हे बाजारात मिळत नाहीत. गॅरंटीड रिटर्न हे फक्त FD मध्ये मिळतात, भारत सरकारच्या बॉन्ड्सवर मिळतात. अनेक साऱ्या बॉन्डच्या बाजारामध्ये देखील थोड्याफार प्रमाणावर जर रिस्क जास्त होत असेल, यील्ड जास्त होत असेल, YTM जास्त होत असेल तर मग ती रिस्क काय येते आहे याच्या मागे अनेक जण लागतात.
माझा असा प्रश्न, जर एखादा शेअर एका ठराविक प्राइसला असेल तर तो त्या प्राइसला का आहे याची तर ऍटलिस्ट बघा. एखाद्या शेअरला जर कोणी हात लावला नसेल तर का लावलेला नाहीये याचं तुमच्याकडे एक स्टडी तर असू द्या. हे माझं म्हणणं आहे. ह्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, हर्षद मेहताने डायव्हर्सिफिकेशन केलं नव्हतं. कॉन्सन्ट्रेटेड नंबर ऑफ शेअर्स ठेवले होते. ACC, अपोलो टायर्स, रिलायन्स अशा काहीतरी 4-5 शेअर्समध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवलं होतं. माझं असं म्हणणं की डायव्हर्सिफिकेशनच्या बाबतीमध्ये वॉरन बफेटचं म्हणणं की इग्नोर करणाऱ्या लोकांना, ज्यांना जे कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ ठेवत नाहीत कारण त्यांना त्याच्यावर लक्ष ठेवणं जमत नाही, यांच्यासाठी डायव्हर्सिफिकेशन आहे. माझं असं म्हणणं की जर तुम्ही अगदी दररोज त्या कंपनीच्या बातम्या ट्रॅक करू शकत असाल, जर तुमच्याकडे या क्षेत्राशी संदर्भात असलेली अक्कल असेल, हो शब्द थोडासा टोचणारा आहे, तो विचित्र वाटेल त्याची मला गॅरंटी आहे. माझं म्हणणं असं आहे की डायव्हर्सिफिकेशनमध्ये होतं असं की काही प्रमाणात रिस्क जी असते ना ती अशी विभागली जाते. ज्या कारणासाठी हाऊसिंग फायनान्स हे बळकट दिसायला लागतं क्रेडिट कार्डापेक्षा, ॲट द सेम रिझन डायव्हर्सिफिकेशन मला चांगलं वाटायला लागतं कॉन्सन्ट्रेशनपेक्षा. विरोधक असू शकतात, माझ्या या मुद्द्याला विरोध होणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे, पण माझा पॉईंट लक्षात घ्या. रिलायन्सचा शेअर फार चांगला आहे, ACCचा शेअर आजही चांगला आहे, अपोलो टायर्सचा शेअर आजही चांगला आहे, पण मग अशा वेळेला ज्यावेळेला त्यांचे वेदर खराब होतात त्यावेळेला HULच्या मागे, ITCच्या मागे पळण्याची काय गरज असते हो. फार्माच्या कंपन्या बराच काळ वेदर वाचवून ठेवणारे, एक सेफ्टी करवणारे शेअर्स म्हणवले जायला लागले होते. असं का? माझं म्हणणं आहे की कॉन्सन्ट्रेशन बिल्ड्स युअर वेल्थ बट डायव्हर्सिफिकेशन प्रिझर्व्स इट. लिव्हरेज कॉन्सन्ट्रेशन लाईक बॉरोड मनी. मी फ्युचर्स अँड ऑप्शन्स करवणार, मी पार वाटलं तर माझा क्रेडिट कार्डावरचा पैसा वापरणार, मी पर्सनल लोन घेणार, मी घरामधले दागिने टाकणार गहाण आणि त्याचा आलेला भांडवल वापरणार आणि शेअर घेणार, खड्ड्यात जा. हे ना फायनान्शियल डेथ असा त्याचा शब्द आहे की डेथ सेंटेन्स आहे. टोचतील शब्द टोचू द्या. ह्या व्हिडिओचे शब्द टोचणारच आहेत कारण ते असेच वापरण्यासाठी आहेत हे मला माहिती आहे. की राईट दिस डाऊन. इफ युअर कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ डिसाइडेड टू वेंट रॉंग or went wrong for some horrific reason, ensure the money is yours, not the loan from a bank or a margin from a broker. कारण ही माणसं तुम्ही काहीही केलं, तुम्ही रडलं, काही केलं तर ते तुम्हाला काही उत्तर देणार नाही. त्यांना तुमच्याशी काही देणं घेणंच नाही आहे. काळजी घ्या. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओची आयडिया आत्ताच आहे डोक्यात, लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.